श्री संभाजी महाराज की जय। हे पहा, नुकत्याच्या दरवाजातून तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केला, या दरवाजापासून पुढे एक प्लेन प्लास्टिक केलेली भिंत दिसते का? या भिंतीवर आपल्याला जायचंय, परंतु जात असतानाच्या मध्ये एकाला एक लागून काय 4 चौथरे तुम्हाला बघायला भेटतील आणि या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं। छत्रपती शिवाजीराजांचा त्यांच्या काळातला जो प्रशस्त राहता राजवाडा होता, जिथे आपण आता सर्वजण बसलात ना साहेब, या जागेवरती पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता। आपणच कल्पना करा की त्या काळातला तो दुतर्फी वाडा असेल कसा। आज सुद्धा बघा, याच्यावरती मागे चौकोनी दगड दिसतात का? या प्रत्येक दगडावरती चौकोनी सागवडी खांब होते, बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं, आतून बाहेरून रेशमी पैठणांच्या झालरी होत्या, मध्ये काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता आणि याच आलिशान वाड्यामध्ये आपल्या लाडक्या राजांचं रायगडाने पाहिलेलं 10 वर्षाचं वास्तव्य। सर, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रायगडाने असे काही 2 दिवस अनुभवले हो। एक आनंदाचा सुद्धा दिवस गडाला पाहायला भेटला आणि एक दुःखाचा सुद्धा होता। आनंदाचा दिवस कोणता? तर 6 जून 1674 चा राज्याभिषेक सोहळा या रायगडाने त्या राजसदरीवरती कसा अनुभवला असेल। पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी, या स्वराज्याच्या पदरी, या राजवाड्याच्या पदरी आणि आपल्या सर्व मावळ्यांच्या पदरी पडायला नको, तो सुद्धा पडला गेला। तो म्हणजे 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा होती, हनुमंत जयंतीचा दिवस होता। शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती, याच जागेवरती सोडला। जागा ही माती किती पवित्र असावी याची कल्पना करा। इथूनच ती शेवटची अंतिम यात्रा निघाली। समोर बघा, जगदीश्वर महादेवाचं मंदिर इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे। जगदीश्वराच्या समोर जे शंभू आकाराचं व्हाईट कलरचं गोल घुमट पाहतो का, हे आपल्या लाडक्या राजांची समाधी। अखंड आयुष्य लाभलं ते फक्त 50 वर्षाचं होतं। साहेब, आपले 50 वर्ष कशी निघतात? 20 वर्ष बालपणामध्ये, उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येते। राजाने खरं तर एक साम्राज्य घडवलं, म्हणून मनापासून एवढं सांगू इच्छितो की अनाम वीरा जेथे झाला तुझा जीवनांत, अहो पेटली न वात या धगधगत्या साम्राज्यवीरा, या धगधगत्या साम्राज्यवीरा। हाच तो प्रशस्त वाडा होता। इथेच कॉर्नरला पाण्याच्या काही 3 टाक्या होत्या, ऐतिहासिक खड्डा, स्नानगृह, राजांचं त्या काळात ते स्विमिंग पूल होतं, टप्पात रचना होती। पुढे राजांचं स्वयंपाकघर पाहायला पुढे जाऊया। पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय।